70 आणि महाआघाडी 64 जागांवर आघाडीवर अर्थात एनडीए या ठिकाणी खूप पुढे निघून गेली आहे। त्यामुळे आता बिहारचं चित्र स्पष्ट झालंय। बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश सरकार हे आणि बीजेपी म्हणजे अर्थात एनडीएचं सरकार आता बिहारमध्ये आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतंय आणि जेडीयू म्हणजे नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे आता या ठिकाणी प्रबळ दावेदार असणार असं अर्थात त्यांचंच नाव पुढे करण्यात आलं होतं। त्यांचा चेहरा यासाठी देण्यात आलेला होता। त्याचाही फायदा या निवडणुकीमध्ये एनडीएला होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणतेही वेटिंग नाहीये किंवा कोणतीही रिकामी जागा नाही असं म्हटलं गेलेलं होतं आणि त्यातूनच नितीश कुमार यांच्यासाठीच पुन्हा एकदा कौल असेल असं सांगितलं गेलं होतं। पासवान यांचं हे वक्तव्य होतं। मात्र आता तसंच होताना दिसतंय। जेडीयू 77 जागांवर आघाडीवर गेलेली आहे। नितीश कुमार यांना पुन्हा एकदा पसंती तिथल्या मतदारांनी महिला मतदारांनी दिल्याचं दिसतंय आणि सोबतच भाजप सुद्धा मागच्या वेळेइतकीच जवळपास कामगिरी करताना दिसतंय। तर भाजप 72 आणि जेडीयू 77 जागांवर पोहोचली आहे। सगळ्यात मोठा आकडा जेडीयूचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। 74 वर्षांच्या नितीश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास दाखवलेला आहे। तर जंगलराज ही जी आरजेडीची किंवा लालू प्रसाद यादव यांच्या कार्याची ओळख होती ती पुसण्यात तेजस्वी यादवांना यश आलं नाही असं दिसतं। महुआ मतदारसंघात तेजप्रताप यादव 4थ्या स्थानी आहेत। तिसऱ्या फेरी अखेरीस तेजप्रताप यादवांना फक्त 1500 मतं या ठिकाणी मिळाली आहेत। तर एलजेपीचे संजय सिंग 10,000 मतं घेऊन पहिल्या स्थानी आहेत। लालूंसाठी हा सगळ्यात एक मोठा धक्का आहे। तेजप्रताप आणि तेजस्वी या ठिकाणी आमने सामने उभे होते। मात्र दोघांच्या या वादामध्ये एलजेपी मात्र या ठिकाणी बाजी मारून गेली आहे। नक्कीच महुआ हा मतदारसंघ राजदचा मतदारसंघ मात्र आता त्या ठिकाणाहून तेजप्रताप यादव 4थ्या स्थानी फेकले गेलेले आहेत आणि या सगळ्यात मोठा फायदा जो झालेला आहे तो एलजेपीला झालेला आहे। एलजेपीचा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहे। महुआ मतदारसंघातली ही आत्ताची महत्त्वाची अपडेट। तिसऱ्या फेरी अखेर तेजप्रताप 1500 मतांनी पिछाडीवर। आतापर्यंत महुआमधून कधीही दुसऱ्या पक्षाचा उमेदवार इथून जिंकून आलेला नाही। इथे फक्त आणि फक्त आरजेडीचेच उमेदवार निवडून येत होता आणि हा हक्काचा मतदारसंघ आहे लालू प्रसाद यादव यांचा। मात्र यावेळेला तेजप्रताप बाहेर पडल्यानंतर खूप मोठा धक्का आहे हा लालूंसाठी देखील। हा मतदारसंघ लालू प्रसाद यादव यांनी गमावलेला आहे। तर पहिल्या फेरीत बीजेपीच्या छोटी कुमारी 974 मतांनी आघाडीवर आहेत। छपराच हे आत्ताचं गणित आपण पाहतोय। आरजेडीचे खेसारीलाल यादव पिछाडीवर आहेत। खेसारीलाल यादव आणि अर्थात आरजेडी तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे की खेसारीलाल यादव आता या ठिकाणी पिछाडीवर आहेत। छपरा मतदारसंघामध्ये म्हणजे सुरुवातीपासूनच लालू प्रसाद यादव यांना मोठी साथ देणारे खेसारीलाल या ठिकाणी पिछाडीवर आहे। छपरा मतदारसंघात आरजेडीचे खेसारीलाल यादव पिछाडीवर तर तिथून भाजपच्या छोटी कुमारी 974 मतांनी आघाडीवर आहेत। हे आकडे आपण पुन्हा एकदा पाहूया। भाजप 73 जागांवर आघाडीवर, जेडीयू 77 जागांवर आघाडीवर, एलजेपीनं 18 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर एचएम जो आहे तो सुद्धा 5 जागांवर त्या ठिकाणी आघाडी घेताना दिसतोय। महाआघाडीची मात्र पिछाडी होताना दिसते। घसरत आकडा आता 63-61 वर आलेला आहे। आरजेडी 47 जागांपर्यंत खाली आलेली आहे। तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगाची ही आकडेवारी आहे। बिहार काँग्रेसहून डाव्यांचा